नवी मुंबई महानगरपालिका शाळांच्या गणवेशावरून आता नवा वाद उफाळून आलाय। महिला बचत गटांना गणवेश शिवण्याचं काम देण्याचा प्रस्ताव मांडला गेला असला तरीही विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणार का, यावर आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। महापौर सुजाता पाटील यांनी स्पष्ट केलंय की पालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत, त्यामुळे शाळा सुरू होताच म्हणजेच 16 जूनच्या पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांना गणवेश मिळणं अत्यंत गरजेचं आहे। मात्र प्रशासनासमोर मोठा पेच आहे। महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना काम देणं चांगलंच आहे, पण घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या या महिलांना एवढ्या कमी वेळेत हजारो गणवेश शिवणं शक्य होईल का, हाच खरा प्रश्न आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी यंदा विद्यमान पुरवठादारांकडूनच गणवेश घेण्याचा विचार सुरू आहे। महिला बचत गटांसाठी मात्र पुढच्या वर्षीपासून योग्य नियोजन करून रोजगाराची संधी दिली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। थोडक्यात सांगायचं तर सध्या प्राधान्य केवळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या गणवेशालाच। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी येतात ते सर्वसामान्य घरातले गोरगरिबाची मुलं असतात आणि आपण महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सर्वांना गणवेश म्हणजे शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये गणवेश का असतो तर सगळी मुलं एकाच स्तराची सर्वसमावेशक वाटावी म्हणून। आणि गणवेश मुलांना नेहमी 16 जूनला शाळा सुरू व्हायच्या पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या आठवड्यात दिला जातो। आता ज्या पद्धतीने तो ठराव आणलेला त्या पद्धतीने महिला बचत गटांना ते काम द्यावं असं त्याच्यात होतं। पण म्हणजे महिला सक्षमीकरण जे आपण म्हणतो आणि मी नेहमी म्हणते की महिला कधी सक्षम होतील जेव्हा ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील आणि खऱ्या अर्थाने महिलांना अशा पद्धतीचं काम दिलं तर महिला नक्कीच सक्षम होतील। पण एखादं काम त्यांना देताना आता आपण 16 जूनचं जर म्हणजे 16 जूनपासून 20 जूनपर्यंत जर प्रत्येक शाळेमध्ये गणवेश द्यायचे सांगितलं तर ह्या महिला बचत गटांना एवढं काम शक्य होणार आहे का? तर हे समजण्यासारखी गोष्ट आहे। मशीनचा स्पीड आणि माणसाचा स्पीड आणि महिला बचत गटामध्ये कुठल्या महिला असतात, सर्वसामान्य महिला ज्या आपलं घर सांभाळतात म्हणजे आपल्या परिवाराचं सगळं सांभाळतात आणि 2 तास 3 तास त्या वेळ देतात दुसरं इतर काम करायला, कारण त्यांना त्यांच्या संसाराला हातभार पाहिजे असतो म्हणून। मग अशा महिलांना दिवसाला 2 ते 3 तास काम करून एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करणे शक्य आहे का? कारण आत्ता जर आपण एखाद्या कंपनीचा जरी विचार केला, एखाद्या म्हणजे टेक्स्टाईल कंपनीकडे जरी गेलो तरी एवढ्या कमी वेळात म्हणजे आता आपली जी प्रोसेस आहे त्याच्या पद्धतीने की निविदा काढा ते मंजूर सगळं होईपर्यंत एवढा वेळ निघून जाईल की शक्यच नाही आहे 16 जूनपर्यंत कपडे देणे। आणि त्यांनी सांगितलेलं की 2 वर्षासाठी हे करणार आहोत। मग महिलांना हे शक्यच होणार नाही। मी एक महिला आहे, मला समजते माझी कॅपॅसिटी, कितीही आपण प्रयत्न केला तरी घरचं सगळं काम उरकून 8-8 10-10 तास कुठलीच महिला काम करू शकत नाही आणि एवढी मोठी ऑर्डर करणे हे नक्कीच शक्य होणार आहे। म्हणजे काही सदस्यांनी तसा प्रयत्न केला की महिला बचत गटांच्या विरुद्ध बोललं जाते का, महिलांच्या विरुद्ध बोललं जाते का, विरोधी पक्षातून सावरण्याचा प्रयत्न केला की आम्ही तसं बोलत नाही, पण महिलांच्या विरुद्ध कधी बोललं जाणारच नाही। कारण मी स्वतः एक महिला आहे, महिला महापौर तिथं बसलेले असताना कुठल्या महिलांना काही काम देऊ नका असं मी बोलणारच नाही। आम्ही महिलांना काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय, नवीन प्रोजेक्ट्स महिलांसाठी कसे आणता येतील ते प्रयत्न करतोय। आपला परिवहनचा उपक्रम आम्ही आताच महिलांसाठी आणला, त्याचबरोबर जे CBDला आपला टाकाऊ कपड्यांपासून वस्तू बनवण्यात तो उपक्रम आम्ही आता कुक्षेतमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर पूर्ण नवी मुंबईत प्रत्येक विभागात म्हणजे जिथं सक्षमीकरण केंद्र विभागनीय आहे तिथं तो घ्यायचा प्रयत्न करू आणि त्याच लखपती दिदी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांना कसं काम मिळेल घरच्या घरी बसून त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत। मग असं असताना एक टेलरिंगचं काम जे बऱ्याच महिला ते काम जाणतात तर ते देण्याचं, कारण कसं एक तर अजूनपर्यंत पालिकेच्या माध्यमातून कपड्याचं सिलेक्शन नाही आहे। म्हणजे कपडे जे शिवायला आता एखाद्या टेक्स्टाईल कंपनीकडे दिलं तर ते एका दिवसात ते सिलेक्शन सगळं करतील, पण महिलांना जर काम द्यायचं आहे, किती महिलांची एका महिलेची किती युनिफॉर्म शिवायची कॅपॅसिटी आहे, 40 शिवणार आहे 50 शिवणार आहे, मग तेवढं मटेरियल त्यांना पोचवायला लागेल। ह्या सगळ्या ह्या कुठल्याही गोष्टीचा काही अभ्यास नाही झालेला आहे। मग अशा वेळी महिलांवर ते द्यायचं आणि नंतर मग 16 जूनपर्यंत नाही दिलं तर त्या महिला बचत गटांना दोषी ठरवायचं का? तर अशा पद्धतीने आता हे चांगली गोष्ट आहे। मागे पण आपण जे शाळांच्या माध्यमातून पोषक आहार
ते विचारलेलं की महिला बचत गट कुठले तयार आहेत का हे पोषक आहार बनवायला. तर त्यामध्ये पण महिलांचेच मंडळ काम करतात. आपण हा जो म्हणजे महिला बचत गटाच्या माध्यमातून युनिफॉर्म वगैरे त्यासाठी आपण ह्या वर्षीचा फक्त करणार आहोत प्रोसेस की आत्ता मुलांना युनिफॉर्म मिळावे म्हणून जे आधीची एक्झिस्टिंग जे मॅन्युफॅक्चरर होते त्यांच्या माध्यमातून त्याच कमी रेटने आपल्याला मिळते का त्याची माहिती घेऊन तो प्रोसेस करणार आहोत. का तर मुलांना वेळेवर युनिफॉर्म भेटावं म्हणून. आणि महिला बचत गटाचा राहिला विषय तर त्यासाठी आपण एकाच वर्षीचे घेतलं. पुढच्या वर्षी हीच गोष्ट आपण जर म्हणजे आधीच सुरू केली नोव्हेंबर डिसेंबरपासूनच की महिलांना 5 ते 6 महिन्याचा वेळ दिला तर त्या करू शकतात. आणि ह्यात 114 बचत गट काहीतरी त्यांनी घेतल्यात. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 5,000हून अधिक बचत गट आहेत. आणि प्रत्येक बचत गटातल्या म्हणजे आता आमच्या प्रभागात जे बचत गट आहेत मला माहीत आहे प्रत्येक बचत गटात कमीत कमी 5 ते 6 महिला टेलरिंगचं काम जाणतात. मग अशा माध्यमातून अजून जास्त बचत गटांच्या महिला पुढे येऊ शकतात आणि त्यांना पण काम देऊ शकतो आणि त्या वेळेत ते पूर्ण करू शकतात. 1 महिन्याचा अल्टिमेटम कधीच त्यांना म्हणजे पॉसिबल होणार नाही आहे. आणि आपल्याला प्रायोरिटी अशी आहे की आपल्या पालिका शाळेतल्या मुलांना गणवेश वेळेवर मिळाला पाहिजे. ते शाळेत गणवेशातच जायला पाहिजे आणि 16 ते 20 जून किंवा जो पहिला आठवडा आहे त्याच्यात प्रायोरिटीने गणवेश, त्यांच्या पुस्तकं, त्यांची दप्तर व ह्या सगळ्या पुरवण्याचं काम पालिकेकडून झालं पाहिजे. म्हणून आपण ह्यावेळी असा डिसिजन घेतला की ह्या वर्षी एक्झिस्टिंग मॅन्युफॅक्चरलाच विचारून ते देतात का ते आधी चौकशी आणि त्याच्यानंतर तो स्टँडिंगमध्ये विषय येऊन तत्काळ मंजुरीला देऊन मुलांना लवकरात लवकर गणवेश मिळतील असं बघण्यात येईल.